नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 12th एस पीमधला फर्स्ट चॅप्टर कंप्लीट केला होता आणि लास्ट पॉईंट होता आपला डिस्टिंक्शन बिटवीन फिक्स्ड कॅपिटल अँड सर्क्युलेटिंग कॅपिटल किंवा वर्किंग कॅपिटल. आता आपण आपल्या चॅप्टरच्या शेवटी जे काही MCQs दिले ते आपण MCQs बघणार आहे. त्यातला पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे सिलेक्ट द करेक्ट आन्सर फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो अँड रिराईट द स्टेटमेंट्स. कुठल्याही चॅप्टरचे किंवा इकॉनॉमिक्स असू देत, OCM असू देत किंवा SP असू देत, तुमचे कन्सेप्ट जेवढे क्लिअर असतील तेवढे तुम्हाला MCQचे आन्सर्स पटकन लक्षात येणार आहेत. त्यामुळे आपण जे काही डिस्कशन केलेलं आहे ते व्हिडिओ जर तुम्ही नीट बघितले असतील तर आपल्याला हे जे काही आन्सर्स आहेत ते खूप इझिली आपण सांगू शकतो. आता पहिला जो काही क्वेश्चन आहे तो काय आहे, डॅश इज रिलेटेड टू मनी अँड मनी मॅनेजमेंट, प्रोडक्शन, मार्केटिंग का फायनान्स. तर ऑब्व्हियसली काय, फायनान्स. बरोबर आहे. मनी आणि मनी मॅनेजमेंट म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, फायनान्स म्हणतो. हे जे आपण सगळ्यात फर्स्ट पॅराग्राफमध्येच बघितलं होतं. सेकंड पार्ट आहे फायनान्स इज द मॅनेजमेंट ऑफ डॅश अफेअर्स ऑफ द कंपनी, मॉनिटरी अफेअर्स, मार्केटिंग का प्रोडक्शन. तर ते कुठले आहेत, मॉनिटरी अफेअर्स. मॉनिटरी अफेअर्स ऑफ द कंपनी म्हणजे काय की कंपनीला फंड्स कशा प्रकारे रेज होतील, कंपनीने ते फंड्स कुठे युटिलाइज करायला पाहिजे, कशा प्रकारे युटिलाइज केले तर कंपनीला रिटर्न्स त्याच्यामधनं चांगले जनरेट होऊ शकतात. हे सगळं म्हणजे काय झालं, तुमचं फायनान्स झालं. थर्ड वन इज कॉर्पोरेशन फायनान्स डील्स विथ द ॲक्विजिशन अँड यूज ऑफ डॅश बाय द बिझनेस कॉर्पोरेशन. आता कॉर्पोरेशन फायनान्स कशाशी डील करतं, गुड्सचं ॲक्विजिशन आणि यूज, कॅपिटलचं का लँडचं. तर ते काय आहे, कॅपिटल. कारण आपण डिस्कस केलेलं आहे की कुठलीही कंपनी जर एक्सपांड करायची असेल किंवा सुरू करायची असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय लागतं, कॅपिटल लागतं. मग कॉर्पोरेट फायनान्समध्ये आपण बघतो की कॅपिटल कशाप्रकारे ॲक्वायर करायचं आहे, म्हणजे कशाप्रकारे कॅपिटल रेज करायचं आहे आणि त्याचा यूज करायचं. सो द आन्सर इज कॅपिटल. फोर्थ वन इज कंपनी हॅज टू पे डॅश टू गव्हर्नमेंट, टॅक्सेस, डिव्हिडंड, इंटरेस्ट. तर कंपनी गव्हर्नमेंटला पेड काय करणार आहे, टॅक्सेस. डिव्हिडंड कोणाला पेड केला जातो, शेअर होल्डर्सला. आणि इंटरेस्ट कोणाला पेड केला जातो, डिबेंचर होल्डर्स किंवा बँक लोन किंवा अदर लोन्सला. फिफ्थ वन, डॅश रेफर्स टू एनी काइंड ऑफ फिक्स्ड ॲसेट्स, ऑथराइज कॅपिटल, इश्यूड कॅपिटल आणि फिक्स्ड कॅपिटल. आता आपल्याला माहिती आहे की फिक्स्ड ॲसेट संदर्भात कुठलं कॅपिटल असतं, तर फिक्स्ड कॅपिटल. कारण फिक्स्ड ॲसेट्स ॲक्वायर करण्यासाठी जे फंड्स रेज केले जातात त्यालाच आपण काय म्हणतो, फिक्स्ड कॅपिटल. ऑथराइज कॅपिटल आणि इश्यूड कॅपिटल हा पूर्णपणे वेगळा पार्ट आहे. ऑथराइज कॅपिटल, इश्यूड कॅपिटलमधनंच आपण इश्यू ऑफ शेअर्स किंवा शेअर्स आयदर इक्विटी शेअर्स ऑर प्रेफरन्स शेअर्स इश्यू करतो. सो फिक्स्ड ॲसेट संदर्भात तुमचं काय असणार आहे, फिक्स्ड कॅपिटल. नेक्स्ट बघूयात आपण सिक्स्थ वन, डॅश रेफर्स टू द एक्सेस ऑफ करंट ॲसेट्स ओव्हर करंट लायबिलिटीज. करंट ॲसेट्स आणि करंट लायबिलिटीज यातला मधला जो डिफरन्स आहे, एक्सेस ऑफ करंट ॲसेट्स म्हणजे करंट ॲसेट्सची टोटल करंट लायबिलिटीजपेक्षा जास्त आहे, म्हणजेच त्यातला डिफरन्स, त्याला आपण काय म्हणतो, वर्किंग कॅपिटल किंवा त्यालाच आपण म्हणतो सर्क्युलेटिंग कॅपिटल, ज्याला आपण मराठीत म्हणतो खेळतं भांडवल. पेडअप कॅपिटल, सबस्क्राईब कॅपिटल हा पूर्णपणे वेगळा पार्ट आहे. आपण इश्यू ऑफ शेअर्समध्ये ह्याच्यामध्ये नंतर आपण ते डिटेलमध्ये बघणार आहे. नेक्स्ट पार्ट, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज हॅव टू इन्व्हेस्ट डॅश अमाऊंट ऑफ फंड्स टू ॲक्वायर फिक्स्ड ॲसेट्स. ओके. आता एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे तर त्यांना फिक्स्ड ॲसेट्स ॲक्वायर करण्यासाठी ह्यूज अमाऊंट लागणार, लेस अमाऊंट लागणार का मिनिमम अमाऊंट लागणार. आता जर त्यांना मॅन्युफॅक्चर करायचं असेल तर त्यांना काय करायला लागणार आहे, मोठमोठ्या मशीन्स परचेस करायला लागतील आणि जेवढ्या मशीन्स ऑटोमेटेड असतील किंवा लेटेस्ट असतील तेवढी त्यांची किंमत जास्त असणार. सो दे हॅव टू इन्व्हेस्ट ह्यूज अमाऊंट ऑफ फंड्स टू ॲक्वायर फिक्स्ड ॲसेट्स. म्हणजे आपण हा पॉईंट डिस्कस केला होता की ज्यांना प्रोडक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये आहेत त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात काय करायला लागतं, कॅपिटल इन्व्हेस्ट करावं लागतं. नेक्स्ट वन इज when the population is increasing at high rate, certain manufacturers find this is an opportunity to dash business, close, expand, contract. आता एक्सपांड म्हणजे बिझनेस वाढवणं, इन्क्रीज करणं. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ॲक्च्युली कॉन्ट्रॅक्शन असा तो शब्द आहे.
कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कमी करणं, डिक्रीज करणं असं. तर जेव्हा पॉप्युलेशन हाय रेटने इन्क्रीज होत आहे, उदाहरणार्थ इंडिया आपल्याकडचं पॉप्युलेशन हाय रेटने इन्क्रीज होत आहे, तर जे कोणी मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते काय विचार करतात की जेवढं पॉप्युलेशन वाढणार तेवढ्या नीड्स वॉन्ट्स वाढणार, जेवढ्या वॉन्ट्स वाढणार तेवढे डिमांड वाढणार, जेवढं डिमांड वाढणार तेवढं आपल्याला सेल करायला, बरोबर आहे, आपल्याला जास्त स्कोप आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली पॉप्युलेशन रेट जर हाय असेल तर आपण काय करणार, एक्सपांड करणार बिझनेस. ओके, कॉन्ट्रॅक्ट करणार नाही, कमी करणार नाही किंवा क्लोज तर बिलकुल करणार नाही. द सम ऑफ ऑल डॅश इज ग्रॉस वर्किंग कॅपिटल. आता वर्किंग कॅपिटलमध्ये आपण एक ग्रॉस वर्किंग कॅपिटल बघितलं, त्याच्यामध्ये आपण काय करतो, करंट ॲसेट्सची जी टोटल आहे, करंट ॲसेट्सची जी टोटल आहे ती म्हणजे आपण त्याला म्हणतो ग्रॉस वर्किंग कॅपिटल. आणि करंट ॲसेट्समधून करंट लायबिलिटीज सबट्रॅक्ट केल्या, करंट ॲसेट्समधून करंट लायबिलिटीज जर सबट्रॅक्ट केल्या तर आपण त्याला काय म्हणतो, वर्किंग कॅपिटल किंवा नेट वर्किंग कॅपिटल. द लास्ट वन इज डॅश मीन्स मिक्सअप ऑफ व्हेरियस सोर्सेस ऑफ फंड्स इन डिझायर्ड प्रपोर्शन. कॅपिटल बजेटिंग, कॅपिटल स्ट्रक्चर का कॅपिटल गुड्स. आता वेगवेगळे सोर्सेसचं फंड्स जे आहेत ते एका डिझायर प्रपोर्शनमध्ये ठरवणं म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, कॅपिटल स्ट्रक्चर. जे आत्ता आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं की तुमच्याकडचे ओन्ड कॅपिटल किती आहे आणि तुमच्याकडचं डेट कॅपिटल किंवा लोन कॅपिटल किती, ह्याचं प्रपोर्शन ठरवणं त्यालाच आपण काय म्हणतो, कॅपिटल स्ट्रक्चर. तर हे आपण या फर्स्ट चॅप्टरच्या अंडर जे दिलेले फिल इन द ब्लँक्स आहेत ते आपण इथे कंप्लीट केलेले आहेत. ओके, आता याचा पुढचा जो पार्ट आहे तो पण आपण बघणार आहे. मॅच द पेअर्स आहे हे आपण नंतर बघू. आत्ता आपण डायरेक्टली ट्रू ऑर फॉल्सकडे जाणार. मधला जो पार्ट आहे बी आणि सी तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. आता ट्रू ऑर फॉल्समध्ये सुद्धा आपल्याला तो कन्सेप्ट जितका क्लिअर असेल तेवढा आपण त्याचे आन्सर्स ॲक्युरेट देणार. फायनान्स इज रिलेटेड टू मनी अँड मनी मॅनेजमेंट. आता तुमच्या लक्षात येईल की जे फिल इन द ब्लँक्समध्ये आपल्याला विचारलं होतं तेच इकडे थोडंसं उलट पद्धतीने विचारलेलं असतं. फायनान्स इज रिलेटेड टू मनी अँड मनी मॅनेजमेंट, ट्रू का फॉल्स, तर ट्रू, बरोबर. बिझनेस फर्म गिव्ज ग्रीन सिग्नल टू द प्रोजेक्ट ओनली व्हेन इट इज प्रॉफिटेबल. कुठल्याही बिझनेसला जेव्हा एखाद्या प्रोजेक्टमध्ये तो प्रॉफिटेबल आहे असं दिसलं तरच ते ग्रीन सिग्नल देणार, बरोबर आहे. जर तो लॉस मेकिंग वाटत असेल किंवा त्याच्याबद्दल थोडीसुद्धा त्यांना जर शंका असेल की याच्यात प्रॉफिट होईल का नाही होईल तर कोणच त्या नवीन प्रोजेक्टला ग्रीन सिग्नल देणार नाही. नेक्स्ट इज कॉर्पोरेट फायनान्स ब्रिंग्स कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस बिझनेस ॲक्टिव्हिटीज. कॉर्पोरेट फायनान्समुळे वेगवेगळ्या बिझनेस ॲक्टिव्हिटीजमध्ये कॉर्डिनेशन येतं. तर निश्चितपणे येतं आपण बघितलं वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. फॉर एक्झाम्पल स्टोअर डिपार्टमेंट आहे, मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट आहे, परचेस डिपार्टमेंट आहे, सेल्स डिपार्टमेंट आहे किंवा तुमचं ॲडव्हर्टिजमेंट डिपार्टमेंट आहे. या सगळ्यांचं ॲक्टिव्हिटीजचं कॉर्डिनेशन कोण करतं, तर कॉर्पोरेट फायनान्स करतं. कारण ते कॉर्डिनेशन जितकं चांगलं असेल तितकं काय होणार आहे, तुम्हाला तुमचं आउटपुट जास्तीत जास्त चांगलं मिळणार आहे. सो इट इज ऑल्सो ट्रू. फिक्स्ड कॅपिटल इज ऑल्सो रेफर्ड ॲज सर्क्युलेटिंग कॅपिटल. आता थोडा ट्रिक आहे बघा. फिक्स्ड कॅपिटल इज ऑल्सो रेफर्ड ॲज सर्क्युलेटिंग कॅपिटल. सर्क्युलेटिंग कॅपिटल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, वर्किंग कॅपिटल. सो फिक्स्ड कॅपिटल म्हणजे सर्क्युलेटिंग कॅपिटल नाही. ओके, सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स. फिफ्थ वन, वर्किंग कॅपिटल स्टेज इन द बिझनेस ऑलमोस्ट परमनंटली. परमनंटली म्हणजे लॉंग टर्मसाठी किंवा कायमस्वरूपी. मग आता वर्किंग कॅपिटल बेसिकली आपण कशासाठी वापरतो, डे टू डे ॲक्टिव्हिटीजसाठी वापरतो. मग वर्किंग कॅपिटल आपल्या बिझनेसमध्ये परमनंट राहतं का, तर बिलकुल परमनंट राहत नाही, ते चेंज पण होत राहतं. सो धिस स्टेटमेंट इज फॉल्स. आणि आपल्याला माहिती आहे की फिक्स्ड कॅपिटल स्टेज इन द बिझनेस ऑलमोस्ट परमनंटली. फिक्स्ड कॅपिटल, वर्किंग कॅपिटल राहत नाही. सिक्स्थ इज द बिझनेस विल रिक्वायर ह्यूज फंड्स इफ ॲसेट्स आर ॲक्वायर्ड ऑन लीज बेसिस. लीज म्हणजे मी काय सांगितलं होतं, रेंटल बेसिसवर. जर कंपनीने ॲसेट्स लीज बेसिसवर घेतल्या, रेंट बेसिसवर घेतल्या तर बिझनेसला ह्यूज फंड्स लागतील. असं होईल का, तर नाही होणार. जर कंपनीला ॲसेट्स परचेस करायचे असतील, बरोबर आहे, तरच त्यांना ह्यूज फंड्स लागणार. त्याच्याऐवजी कंपनीने
समजा ॲसेट्स लीजवर घेतल्या तर त्यांना ह्यूज फंडची गरज नाही. सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स. द बिझनेस डीलिंग इन लक्झरियस प्रोडक्ट्स विल रिक्वायर ह्यूज अमाऊंट ऑफ वर्किंग कॅपिटल. आता लक्झरियस प्रोडक्ट्स जे काही मॅन्युफॅक्चर करतात त्या कंपनीजला वर्किंग कॅपिटल ह्यूज लागतं असं हे स्टेटमेंट म्हणतं. आपल्याला माहिती आहे की लक्झरियस प्रोडक्ट्सचा जो सेल असतो तो डेली सेल नाही आहे, बरोबर आहे. लोक 1 महिन्यानी 2 महिन्यानी 3 महिन्यानी 6 महिन्यानी त्याचा सेल होणार आहे. म्हणजेच लक्झरियस प्रोडक्ट्स तयार करायला लागणारी कॉस्ट जास्त आहे आणि त्याचा सेल पण फ्रिक्वेंटली नाही आहे, तो कधीतरी होतो. त्यामुळे ऑब्व्हियसली लक्झरियस प्रोडक्ट तयार करणारी जी कुठली कंपनी आहे त्यांना वर्किंग कॅपिटल ह्यूज जास्त प्रमाणात लागणार. सो दिस स्टेटमेंट इज ट्रू. मग आता आपण हे ट्रू ऑर फॉल्स आहे हा पण पार्ट आपण इथे बघितला आहे. म्हणजे पहिला पार्ट आपण बघितला ए, ज्याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या ऑप्शन्समधनं एक करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा होता आणि आपण फिल इन द ब्लँक्स कंप्लीट केलं. आणि आपण डायरेक्टली डी पार्ट केलं ट्रू ऑर फॉल्स. हे 2 घेण्याचं कारण हे कम्पॅरेटिव्हली खूप सोपं असतं आणि आपल्याला पटकन समजतं पण. आता ह्याच्यामधला जो बी आणि सी पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. ओके.